नेमकं कोणाचे भाविक आहेत, देवाचे का नेत्यांचे? भविष्य दृष्टिकोनातून फार धोकादायक आहे. मग रोजगार कोणाला आहे? बाहेरच्या लोकांना जेव्हा पाणी आहे तेव्हा लाईट नाही, आणि जेव्हा लाईट आहे तेव्हा पाणी नाही. पण मग शेतकऱ्यांनी कसं करायचं? असं तर फाशी घ्यायचे. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना असं फारसा काय मोठा दिलासा मिळणार आहे? पाण्याचं राजकारण तर होतच असतं, परंतु पाणी हे प्रत्येकाला पाहिजे. लाडक्या बहिणीला खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? येतच नाही आम्हाला पैसे, तर काय फायदा व्हायचा हा? आहे? म्हणतात येते पैसे येतच नाही. जर तुम्ही राजकीय लोकांना जर अशा प्रकारे सूट मिळत असेल हं. तर मग सर्वसामान्यांच्या बाबतीमध्येच अशा प्रकारचे डिसिजन का? नाही मीडिया आमच्यापर्यंत अजून कोणता पोहोचलेला नव्हता. हा. तुम्हीच आज मला वाटतं पहिल्यांदा आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नेता, महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे, तुमचं सर्वांचा LS मराठी न्यूज चॅनल वरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताच आपण आई जगदंबेचा आशीर्वाद घेतलेला आहे, म्हणजे माळाबाई यांचं दर्शन घेऊन आपण बांबुर्डे गावातून आज सुरुवात करत आहोत. आणि आता बघतोय आपण शिरूर मतदारसंघातलं आणि रांजणगाव मधलं हे बांबुर्डे गाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कालच्या धरून आपण एका गोष्टीवर फोकस केला असेल, गावात फिरतोय तर सगळी जनता म्हणते पाणी नाही. धरण उशाला आणि कोरड गाशाला, खऱ्या अर्थाने तसंच झालंय. धरण उशाला आणि कोरड गाशाला. आता इथं एक डॅम आहे बघा, इथं पाण्याचं परिस्थिती काय आहे, इथं काय आहे, लोकांना पाणी असून लोकांना पाणी का भेटत नाही, हेच प्रकरण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी कुठं जाते, नेमकं राजकारणात पाणी कुठं जिरवाजिरवी करतात हे समजा नाही. आणि आपला दिवस खूप चांगला आहे बरं का. LS मराठीचं दर्शन घ्यायला आलो तेव्हा इथं काही भाविक भक्त आलते, आणि तुम्हाला माहिती ना आपला शो बेधडक आहे डायरेक्ट. मग LS मराठी डायरेक्ट काय करते, जनतेपाशी जाते. LS मराठी हा जनतेचा आवाज आहे. मग आता म्हणलं डायरेक्ट त्यांनाच प्रश्न विचारूया, ते पण निवांत बसले बरं का. पाणीच नाही हो, काय करणार बिचाऱ्यांना, पर्यायच नाही. चला तर मग त्यांच्याकडे जाऊया. हा, राम 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 राम. काय चाललंय, काय म्हणतात दादा, काय कशात? ठीक आहे. लई मानत राव तुम्ही, निवांत बसलोय. गण फिन मस्त लावून येत राव एकदम हा, कडक. मग भाविकच आहे ना. भाविकच आहेत, बरोबर. नेमकं कोणाचे भाविक आहेत, देवाचे का नेत्यांचे? नाही देवाचे. बर पहिला काय, देव आहे, नंतर नंतर हे बर काय म्हणते इकडं गावगाडा काय म्हणतोय? गावकाला सगळीकडे तसंच चालू असतो. हा. त्या गाव प्रत्येक गावात तसेच असते ते. बर पाण्याची परिस्थिती काय म्हणते? पाणी कॅनलला होतं तेव्हा लाईट नव्हती. कॅनल आता होतं तेव्हा लाईट लाईट नव्हती. नव्हती. आणि आता लाईट आहे पण पाणी संपलं. म्हणजे चांगलं आहे की समीकरण. जेव्हा पाणी आहे तेव्हा लाईट नाही, हा, आणि जेव्हा लाईट आहे तेव्हा पाणी नाही. पाणी नाही. मग शेतकऱ्यांनी कसं करायचं? असं तर फाशी घ्यायचे. फजे घ्यायचे. आणि सरकार तर म्हणते आमचं ध्येय धोरण शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांचं कुठल्याच कार्यालयात गेल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. इथं बी तशीच परिस्थिती का? सगळीकडे तसंच आहे. रांजणगावला वे, शिरूरला वे. सगळीकडे हा? लाईटीचं ईदीचं प्रकरण करा, लाईटीचं करा, कशाचं करा, पण मला ते सांगा, पैसे दिल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. आपण इथं मातब्बर खासदार आहेत, मातब्बर आमदार आहेत, काही फरक पडतोय का नाही? त्यांचं काय, त्यांच्यापर्यंत त्या बातम्या जायला माणूस, सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत जात नाही. बरोबर आहे. आणि त्यांच्यापर्यंत बातम्या जायच्या त्यावर बातम्या जुन्या होत्या म्हणायचं. या बातम्यातून होते. आता एखादा विषय पत्रकाराने घेतला, तो नवीन असला तोच चालत असतोय. हं. दुसरा आला की दुसराच चालू होतोय. बरोबर. मग शेतकऱ्याच्या विषय तिथपर्यंत जात नाही म्हणायचं. ना शेतकरी मेला, फाशी घेऊन मेला पाहिजे. शेतकऱ्याचं कोण नाही. शेतकऱ्याचं कोण नाही, कोण नाही. फक्त मग शेतकऱ्यांपुरतं राजकारण होतंय का नावाला? शेतकऱ्यांपुरतं राजकारण आहे. बर, मला एक विचारायचं आहे. मी माग म्हणलो धरण उशाला आहे पण कोरडगाछाला, काय परिस्थिती आहे पाण्याची? बरोबर आहे, तुम्ही बोलताय हा. त्याच्यात सत्यता आहे. हा. कधी कधी म्हणजे पाण्याचं नियोजनाचा अभाव असतो, हं, त्याच्यामुळं कधी वेळेला येत नाही. हं, कधी आलं तर ते अपुरच असतं. आताच या पाठीमागच्या महिन्यामध्ये जे आवर्तन आलं, हं. ते तळ्यामध्ये चालू 1 दिवस पाणी सोडलं तोपर्यंत पाठीमागेच बंद झालं. बंद झालं. म्हणजे 1 दिवस असं सोडलं नियोजनाचा पूर्णपणे अभाव आहे. बरं मला सांगा, पाण्याची किती दिवसापासून समस्या आहे इथं? पाण्याची बऱ्याच दिवसापासून समस्या आहे. मग- कधी त्याच्यातून निघतो मार्ग, कधी नाही निघत, कधी हा. वेळेला येतं, कधी नाही येत. बरोबर. पण बिनबारवाशी म्हणजे शेतीचं जे पिकं आहेत हं. ते बिनबारवाशी असल्यागत आहेत. म्हणजे पण दादा मला एक विचारायचंय, प्रश्न बऱ्याच पासून पाण्याचा राखाळलेला आहे, पाणी नाही गावाला. मग मला सांगा, इथं एखादा मीडियावाला आवाज उठवतो का नाही, का रिझल्ट बसतो का नाही, का मीडियावाले सगळे नेत्यांच्यातच दंग आहेत? नाही मीडिया आमच्यापर्यंत अजून कोणता पोहोचलेला नव्हता. हा. तुम्हीच आज मला वाटतं पहिल्यांदा म्हणजे मीडियावाले पोहोचलेच नाहीत अजून. हा. नाही. बरोबर आहे. म्हणजे मीडियावाली फक्त नेते आल्याच्या नंतरच पोहोचतायत म्हणायचं. हो.
पण तुमच्या माहितीसाठी सांगू का, एलएस मराठी न्यूज हे चॅनल आहे ना, हे नेत्यांचं चॅनल नाही तर सर्वसामान्यांचं चॅनल आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचणार. बरं आज मला सांगा काय परिस्थिती आहे तुमच्या गावची. बरं हे पाणी इथं पाण्याचं कसं नियोजन आहे, काही पाणी वापरता येतं का नाही इथलं समोर. नाही, हे पाणी वापरत नाहीये. हे हा. देवस्थानच्या हा. म्हणजे जनावरांना वगैरे प्यायला वगैरे ते वापरू शकतात, हा पण याच्यातून उपसा नाही करू शकत. बरोबर बरोबर. आता गावातली परिस्थिती जर 4 दिवसापूर्वी जे वादळी वारं झालं हा त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा ते शासनाने दखल घेऊन पंचनामे सुद्धा केलेले नाहीत बऱ्याच हा. ठिकाणी. बरोबर आहे. आता काहींचं सोलर पॅनल उडून गेले, हा बरोबर. निसर्ग आहे, कुठं झाडं चक्रीवादळ पडली, काहींच्या घरावर पडली, हा. कोणाचा गोठा तुटला, काहींच्या शाळेची भिंत पडली. एवढं नुकसान त्याच्याबद्दल संबंधित अधिकारी मंत्र्यांनी किंवा तुमच्या माध्यमातून जिथपर्यंत हा आवाज जाईल बरोबर आहे. त्यांनी दखल घेऊन त्याच्यावर मार्ग काढावा. नाही नक्कीच बऱ्याच दादा. मोठ्या प्रमाणात गावचं नुकसान झालेलं आहे. 5 तारखेच्या वादळी वादळ झालं नक्कीच त्याच्यातून. नक्कीच दादा. एलएस मराठी न्यूज चॅनल ह्यासाठीच आहे की जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणार. तुम्हाला मी पहिलीच एक टॅगलाईन सांगितलेली, एलएस मराठी म्हणजे जनतेचा आवाज आहे. दादांना विचारूया. दादा नमस्कार. अरे एकदम कडक मध्ये बसाय, काय नियोजन नेमकं काय चाललंय, काय म्हणतोय गावगाडा. गावगाडा काय नाही, सध्या शांत आहे. हा. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता हा. लागले ते म्हणजे थोड्या दिवसामध्ये आता निवडणुका हो त्यासाठी म्हणजे तोपर्यंत शांत आहे. बर पण आता झालं चालू. बर काय करता आपण. मी व्यावसायिक निवेदक आहे, बर प्रोफेशनल व्यवसाय निवेदक आहे. काय वाटतंय का महागाईचा झटका बसतोय व्यावसायिकांना. हो 100%. कारण आता मध्यंतरीचं आपण जे पाहिलं हम्म. युद्धजन्य जी परिस्थिती होती हम्म. त्यानंतर जे महागाईचे जे दर वाढलेले आहेत हा, ते सर्वसामान्यांचं खऱ्या अर्थानं कंबरड मोडणार आहेत. बरोबर. आणि म्हणजे गॅस असेल, हम्म. त्यानंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण जर बरोबर. पाहिलं आणि सरकार सांगते की तुम्ही आता हे खरेदी करू नका, ते ते खरेदी करू नका. तर हे सर्वसामान्यांना म्हणजे काय झालंय की प्रत्येक भारतातली जी आपली जी स्थिती जर आपण हा. पाहिली ना तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असं जे आपण पाहतोय खाजगीकरण होऊ पाहतंय. बरोबर. तर हे भविष्य दृष्टिकोनातून फार धोकादायक आहे. म्हणजे सरकार आपल्याला म्हणते, समजा आपले पंतप्रधान साहेब म्हणतायत हे खरेदी करू नका, ते खरेदी करू नका, फिरू नका. ठीक आहे, आपण त्यांना मानले पाहिजे, त्यांचं काही व्हिजन असेल, पण ते मात्र फिरतायत. मग कुठेतरी चुकीचं वाटते का. नाही 100%. कारण काय होतं ही व्यक्ती स्वातंत्र्यावरती एक प्रकारे म्हणजे गदा आणल्यासारखं होतं. हा, बरोबर आहे ना. आपला भारत लोकशाहीच्या मार्गाने चालणारा बरोबर. देश आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. परंतु हा. अशा प्रकारे जर गोष्टी होत असतील तर निश्चितपणे हे प्रत्येकाच्या व्यक्ती स्वतंत्र गदा घालण्यासारखंच आहे बरोबर असं मला वाटतं. बरोबर आहे. हम्म. म्हणजे मंत्र्यांना त्यांना फिरायला, त्यांचा ताफा घेऊन फिरायला त्यांना परमिशनची गरज लागत नाही, ते फिरतायत. पण सर्वसामान्यांना डिझेलला सुद्धा लाईन. अगदी बरोबर हा. आहे. डिझेल असेल, पेट्रोल असेल, सीएनजी असेल. बर. आता आपण जर पाहिलं तर तुम्ही हे सर्वसामान्यांसाठी या सगळ्या गोष्टी सांगताय त्याला आणि त्याचं अंमलबजावणी करायला सांगताय. आता मी काही कोणाचं नामोल्लेख करत नाही, बरोबर. परंतु मी कालच्या म्हणजे सोशल मीडियावरती मी एक पाहिलं, एका आमदाराच्या घरामध्ये त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याचे चुलत, त्याचा भाऊ, पुतण्या वगैरे यांची मिळून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पेन्शन जाते. मग जर तुम्ही राजकीय लोकांना जर अशा प्रकारे सूट मिळत असेल तर मग सर्वसामान्यांच्या बाबतीमध्येच अशा प्रकारचे डिसिजन का. बरोबर आहे. आणि सर्वसामान्यांनी तुम्हाला तिथं बसवलंय, असं न्याय का. तोच प्रश्न आहे ना. बरोबर. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने आपण आजही पाहतो की आपला देश चालतो, हा. आपलं राज्य चालतं. मग हे सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय का. बरोबर आहे. आणि त्यात आपण जो अगोदरचा विषय घेतला की शेतकरी म्हणजे संपलेलाच आहे आपल्या बरोबर. महाराष्ट्रामध्ये. शेतकरी आज आपण जर पाहिलं की कांद्याच्या बाबतीतला आता आपण जर विषय पाहिला हा. तर अक्षरशः प्रचंड मेटाकुटी लागले शेतकरी. हो, आले. शेतकऱ्याकडे म्हणजे पुढचं त्याला काही दिसत नाही, इतका त्याच्या डोळ्यासमोर अंधार आहे. बरोबर आहे. पण आता हे सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी केली, काय वाटतंय का कर्जमाफीचा फायदा होईल. आता कर्जमाफी केली याच्या अगोदर देखील एकदा कर्जमाफी केली होती. परंतु मला सांगा तुम्ही कर्जमाफी करून शेतकऱ्यांना असं फारसा काय मोठा दिलासा मिळणार आहे. बरोबर. आता जे 50,000च्या आतमध्ये जे शेतकऱ्यांनी सोसायटीचं कर्ज उचललेलं आहे हा. आणि जे काही ते नियमन अटी शर्तीला लागून ते तुम्हाला अनुदान मिळणार आहे किंवा कर्जमाफी होणार आहे. हा. परंतु यानं फार शेतकऱ्याचं फार असं काही शेतकरी कायमचाच तो उभा राहील असं. बरोबर. कारण शेतकरी पहिलाच एवढा त्याचं कंबरड मोडलेलं आहे हम्म. की तो या कर्जमाफीनं किंवा या अनुदानानं परत फारसा काही उभा राहणार असं मला वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मेका कुटीला झालाय म्हणायचं. इकडे विचारूया दादाला, अरे भावाला विचारू. बरं मला सांगा, आता रांजणगाव MIDC वगैरे एवढे मोठमोठे आहेत, पण इथं स्थानिकांना रोजगार आहे का. नाहीये. मग रोजगार कोणाला आहे. बाहेरच्या लोकांना. बाहेरच्या लोकांना. हा. आणि मग स्थानिकांनी काय करायचं. स्थानिकांनी काय शेती करायची. हा?
स्थानिकांनी शेती करायची. पण जमीन आपली, महाराष्ट्र आपला ना, आपल्याच पोरांना जर रोजगार नसेल तर हे चुकीचं वाटत नाही का? हे चुकीचंच आहे ना. मग बरं रांजणगाव काय म्हणते? रांजणगाव काय म्हणायचे, हं. बाहेरच्या लोकांना काम भेटतात, आपल्या हं. लोकांना काम मिळत नाही. हं. मग राजकारणापुरतेच बाहेरचे येतात का? वादापुरतेच का? हो. जर हे बाहेरचे लोक बाहेर गेले तर मग वाद संपला असं इथल्या नेत्यांना भीती का? ती काय आपण सांगू शकत नाही एवढं. शेतकऱ्याचा प्रश्न. शेतकऱ्याला तर न्याय भेटलाच पाहिजे, हं. कारण इथून पुढे प्रत्येक वेळेस झालं शेतकऱ्याला कुठंच गेलं तरी शेतकऱ्याला न्याय भेटत नाही. हं. कांद्या असन आणि भाजीपाल्याच्या विषय असन, न्याय भेटत नाही. बरं. न्याय भेटलाच पाहिजे. व्यावसायिकांना आता काही मंदीचा त्रास होतोय का? व्यवसायाला अजून तर काय वाटत नाही आपली इथं, काही ठिकाणी आहे, पण आपली इथं डिझेलच्या बाजारभावामध्ये तर काय नाही, काही वाटत नाही. हं. शिल्लक भेटतं डिझेल आणि ते तुमचा डिझेलचा व्यवसाय काय? नाही. मग तुमचं काय कशाचं आहे? जीसीबी JCB ट्रॅक्टर. जोरात चालले का? लाईनला थांबावं लागत नाही ना? नाही लागत. एकदा डर्म भरून आणायचं. हो. अरे ही तरी चांगले बाबा आहे. बरं पाण्याचं काय नियोजन आहे? पाणी आलं होतं परंतु लाईट नव्हती. लाईट नव्हती आणि लाईट गेली, लाईट आली ना आता. पाणी संपलं. बरं कसं नियोजन असतं पाण्याचं? किती दिवसाला येतं काय? 3 महिन्याला पाणी येतं, 4 महिन्याला येतं. नियोजनाच्या अभावापायी हे पाणी येत नाही का? नेत्यांचं व्यवस्थित नियोजन होत नाही का? हे प्रकरण पाण्याचं राजकारण होतं याच्यावर? पाण्याचं राजकारण तर होतच असतं, परंतु पाणी हे प्रत्येकाला पाहिजे. हम्म. पाणी थोडे आणि पब्लिक किंवा जाण्याचे स्रोत जास्त आहेत, हम्म. त्याच्यामुळं थोडं पाणी देण्याला पुढं माग होत असते. बरं आता तुम्ही काय करता? शेती? हो, शेती करतो. बरं आता मला सांगा, पाणी जर येते मग शेतीचं कसं नियोजन करतात? शेतीला पाणी कोणी तळ्यावरती, कोणाची विहीर आहे, कोणाची बोर आहे, काटकसरीने. आम्ही 12 तासाच लोड शेडिंग आहे. आमच्या खाली एक मोठं तळ आहे, हा. डॅम आहे, एक दहिवडीचा डॅम. हा. मग आम्ही सर्व ग्रुपनी 6 तास मोटर चालवतो. हम्म. मग त्याच्यातून तशी 12 तास लाईट असते, 6 तास मोटर चालवल्यानंतर 6 तासच पाणी थांबतंय. हम्म. म्हणजे थोडक्यात 24 तासातून 18 तास बंद राहते, 6 तास चालू राहते. बरोबर. त्याच्यामुळे 1 महिना पाणी टिकायचं ते 4 महिने पाणी टिकण्याचा प्रयत्न करतो आम्ही. हा, हा. हम्म. हा. परंतु पाणी हे आम्हाला टायमिंगला जर भेटलं बरोबर तर आहे, आम्हाला ह्या नेत्यांकडून बाकी अशी मोठी काय अपेक्षा नाही राहत. बरोबर आहे, हो. बरोबर आहे. म्हणजे पाण्यासाठी तुमचा खरा संघर्ष चालू आहे. हे लोकांचा कशासाठी संघर्ष चालू द्या, हे गटात ते जाऊ द्या, त्या गटातले इकडे येऊ द्या, पण तुमचा संघर्ष फक्त पिण्याच्या पाण्यासाठी चालू आहे. आता तुमच्या माध्यमातून तुम्ही आता गावापर्यंत आलेला आहे, हा. तर पाण्याची खरी गरज जर तुम्हाला पाहिली हा. तर शिरूर तालुका जो आहे हा. तो पाण्यापासून वंचित राहतो. त्याला कारण एक आहे की कॅनलचं अस्थिरीकरण. हा. आपण जर पाहिलं आता तर जे चासकमान धरणाचं आम्हाला पाणी येतं तर साधारण 600 क्युसेसनी ते पाणी सुटतं. हा. 600 क्युसेसनी सुटलेलं पाणी आमच्यापर्यंत येईपर्यंत 200 क्युसेसनी येतं. हम्म. म्हणजे 400 क्युसेसची ही जी गळती होती ही पूर्ण धरणातून येणाऱ्या पाण्याची कॅनलनी गळती होती. हा. म्हणजे सुटतं 600 क्युसेसनी पाणी, येतं 200 क्युसेसनी पाणी. आणि त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता 2000 कोटी रुपयाचा अस्थिरीकरणाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे, बरोबर. पडलेला निधी आहे. तर तो निधी पडलेला आहे, पण अस्थिरीकरणाचं काम जर व्यवस्थित लवकरात लवकर हा. जर सरकारने करून जर घेतलं तर कोणत्याही शेतकऱ्याला पाण्याची अडचण येणार नाही. बरोबर आहे. तर तुमच्या माध्यमातून ते अस्थिरीकरणासाठी विषय व्हावा. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे अस्थिरीकरण जर कॅनलचं जर झालं तर तुम्हाला सांगतो शिरूर तालुक्यातल्या कोणत्याच शेतकऱ्याला पाण्याची अडचण येणार नाही. तुम्ही जर आता पाहिलं तर 600 क्युसेसनी सुटलेलं पाणी जर 200 क्युसेसनी येत असेल म्हणजे ही 400 क्युसेसची गळती जी आहे ती गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सरकारने केला पाहिजे. नक्कीच नक्कीच आमच्या LS मराठीच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. पण मला एक सांगा, आता इथं आपण बऱ्याच मी भागात फिरलोय बरं का. आता काल रांजणगावला बी गेलो. बरेच तरुण म्हणतायत इथल्या तरुणांना, स्थानिक तरुणांना रोजगार नाही. नेमकं मग हे स्थानिक तरुणांना रोजगार का नाही? का समीकरण जाते इथलं? कुठे जाते इथे? आता MIDCच्या माध्यमातून हा. आपण जर पाहिलं गेलं तर हा. तिथं काही लोकांचं तिथं वर्चस्व आहे. हा. त्याच्यामुळे स्थानिकांना किंवा तिथं आता लोकांचं असं आहे की स्थानिक मुलं आल्याच्या नंतर तिथं दादागिरी होत असेल किंवा काय होत असेल, हा. पण सगळीच मुलं तशी आहेत का? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला आज रोजी तुम्हाला सांगतो सगळे परिवार गरीब, म्हणजे प्रत्येक घरातले काही माणूस सगळे श्रीमंत आहे अशातला हा. भाग नाही. काहींना कामाची गरज आहे. बरोबर पण बरोबर. तुम्ही MIDC गेल्यानंतर प्रॉपर माणूस जर पाहिला तर डायरेक्ट समीकरण असं होतं की हा इथे येऊन भांडणं करेल किंवा काही हा. त्रास करेल. पण आधी तर तुम्ही सगळी- ठेवून तर बघा ना हा, काम. मग त्याच्यामुळे अगोदर हा. तुम्ही मुलाला कामावर घ्या किंवा काय करा. आज पाहायला गेलं तर फक्त प्रॉपरच्या नावाखाली दमदाटी ह्या गोष्टीमुळे प्रॉपर मुलाला कामाला घेतलं जात नाही. बरोबर बरोबर. मग प्रॉपरच्या मुलांनी समजा आज MIDC, आज आमच्या भागात MIDC असेल, हा. जर आमच्याच मुलांना जर कामं भेटत नसेल तर तुमच्या आमच्या मुलांनी जायचं करायचं कुठं? हा. बरं मला सांगा, लाडक्या बहिणीला खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? येतेच नाही आम्हाला पैसे तर काय फायदा व्हायचा आहे?
हा? तेच म्हणतात येतात पैसे आणि येतच नाहीत. भावाने अंतर दिलं बरं का लय लवकर. मग काय हा? भावाने अंतर दिलंय त्या वस्तूवरच पैसे दिले नंतर पैसेच नाही दिले असंच हा. केलं त्यांनी. हा नाही महागाई वाढवली फक्त हा. एवढंच केलं. हा. खरंच सांगा लाडक्या बहिणीचा खरंच फायदा होतोय का सर्वसामान्य जनतेला? फायदा होतोय पण सगळ्यांनाच नाही होत ना, काहींचे बंद झाले पैसे. सगळ्यांचे काहींचे बंद झाले, हं. तुमचे चालू आहेत का बंद? माझे चालू आहे. चालू. हो वाटतंय ना, लाडकी बहीण बंद केली तरी पिकाला हमी भाव मिळाला बरं. पाहिजे. आता तुम्ही एक महिला आहे, तुम्ही घर चालवता, तुम्हाला माहिती आहे पाणी किती लागतं किती नाही. पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचा मोठा प्रश्न आहे ना, पाणी नाही ना, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढे नाही ना. म्हणजे जनतेला अजून आमदार खासदारांची नाव माहित नाहीत. मला फक्त एकच सांगायचंय की आमदार खासदारांनी अजून काही वेळ गेलेली नाहीये. जनतेत फिरा, नाहीतर तुमची चिन्ह सुद्धा माहिती व्हायची नाही पुढच्या बारीने. हात जोडून काही काम होत नसतं. काय म्हणते म्हणते काय? शेतीवाडी? हो, शेतीला काय पाऊस भरपूर नाहीये, हा. पाणी ऊसाचे पिकं घेता येत नाही, कांद्याचं पीक घेता येत हा. नाही. काय लाडकी बहीण लय अडचण येते काय? हो, मार्च एप्रिल मे हा. 3-4 महिने पैसेच नाही आले आम्हाला. 4 महिने पैसे नाही आले. भावाने अंतर दिलं बरं का तुम्हाला. हो. पण आता वाटतंय का ही लाडकी बहीण काय सुरळीत राहील म्हणून चालू? नाही तसं नाही काय वाटत. पण आता बहिणीला काय वाटते का की महागाईचा झटका बसतोय काय? वाटते ना महागायचे आता सगळेच झाले अडचणी, किराणा बाजार, परत हा. गॅसची अडचण येते. बरं. गॅस नाही हा. मिळत नाही, गॅस नाही मिळत, बुकिंग नाही लवकर होत. हा. गॅस बुकिंग लवकर होत नाही. नाही, किती दिवस थांबवला काय? आता म्हणतात 40 दिवस आणि किती काय नोंद काय हा. नोंद. आपले हाय चुलन सार 50 म्हणजे पहिले- खायला लागतं, खाल्ल्याशिवाय होते का? बरोबर बरोबर लागतच लागत. काय काय ना, भाकरी नसल्या चपात्या भाकरी कालवून करावं लागतं चुलीव. बरोबर आहे बरोबर. मग जगावं तर लागतंय कसं तरी. काम करायचं मला खायला नको का? बरोबर आहे. तुम्हाला जमीन वगैरे किती? आम्हाला नाही जमीन बिमीन, आम्हाला जमीनच नाही. मग रोजगाराची काय व्यवस्था? रोजाने जायचं लागले, आता पाऊस पडला लागले काम तर चाललं का आम्हाला. एमआयडीसीत जाऊन काम करायची का? एमआयडीसीत पण कुठं परमनंट करत नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करावं लागतं. हा. नेमकं काय करायचं शेतकऱ्याच्या मुलांनी? बरोबर आहे बरोबर. म्हणजे तुमचीच जमीन असून तुम्हालाच रोजगार नाही. रोजगार तर नाहीत, पण शेतकऱ्यांच्या मुलांनी मुलं तयार करायचीत का नाही? हा. ह्यो सगळ्यांना. जर शेती करायला जर तो शेतीत थांबला तर त्याचं लग्न होत नाही. हा. कारण आतापर्यंत माझ्याकडे 10 ते 15 ग्रुप आहे ओदर सूचकची. हम्म. कुठल्याच मुलाचे, शेतकरी मुलाचे, शिकलेल्या मुलाचं लग्न तो शेती करत असला तर शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होत नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. हा, आणि शेतकरी अख्ख्याला पोचतोय पण शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न होत नाही. नाही होत शेतकऱ्याच्या हा. मुलाला. मग आता काय केलं पाहिजे? तर काय पर्याय आता पूर्वी जे चुका केले त्याच निपटावं लागतं. पण शेतकऱ्याची किंमत आहे का या सरकारला? शेतकऱ्याची किंमत सरकारलाच नाही, कोणत्या सरकारला नाहीये. हा. फक्त त्यांची पोळी भाजली म्हणजे बस झालं. म्हणजे खुर्च्या बदलत्यात, माणसं बदलत्यात, पण काम तेच राहते म्हणा. तेच बरोबर आहे. कारण तळापासून त्याचा विचार करावा लागतो शेतकऱ्याचं नियोजन करण्यासाठी. कारण आज जर आपण कोणत्या पिकाला जर औषधं खतं मिळालं तर ते दुकानात जाऊन विचारावं लागते कोणतं खत वापरू, कोणतं औषध वापरू. शेतकऱ्याला त्याचं ज्ञान नाही. ते प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं हे प्रशिक्षण मिळालं पाहिजे. बरोबर बरोबर. आणि शेतकऱ्यांना आज जे आयुर्वेदिक वनस्पती हा. त्यांचं ज्ञान मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं सुधारण्यासाठी काहीतरी त्या संस्था ओपन केल्या पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे शेती कशी संक्रमित करता येईल, शेतकऱ्यांना नियोजन कसं करता येईल, त्या पिकाला हमी भाव कसा राहील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं आहे. पण काळजी करू नका, आम्ही एलएस मराठीची माणसं आहोत. इथल्या जेवढ्या पोरांची लग्न राहिली असतील तेवढ्यांचे हा व्हिडिओ गेल्याच्या नंतर होणार म्हणजे होणार. हा, काळजी करू नका. कारण मी एक शेतकऱ्याचाच पोरगा आहे. शेतकऱ्याच्या पोरांचा विषय आला ना जरा जीव तुटता हो. लग्न व्हायला पाहिजे सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे. कारण तुमच्या सोबत आहे एलएस मराठी. मित्रांनो, गावगाड्याच्या भेटीगाठी होतच राहतील, सर्वसामान्य जनता बोलतच राहील. पण कुणाचे लग्न असतील, कुणाचे रोजगाराचे प्रश्न असतील, कुणाचे अनेक प्रश्न असतील. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल एलएस मराठीच्या संपर्क करा. प्रत्येक घनश्याम दरोडे एलएस मराठीवरती तुमचा शो तर होणार. जनतेचे प्रश्न, जनतेचा उत्तर, पण घाम फुटणार मात्र नेत्यांना. एलएस मराठी न्यूज छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. थँक्यू सो मच.